जगाचा अंत पण एक कहाणी नुकतीच सुरू झाली आहे। तर मित्रांनो, आज आपण एका अशा झॉम्बी अपोकलिप्सच्या सिक्वल बद्दल बोलणार आहोत जो तुम्हाला खुर्चीला खिळून ठेवल। 28 इयर्स लेटर द बोन टेम्पल ही फिल्म आहे डॅनी बॉयलच्या आयकॉनिक फ्रँचायझीची पुढचा भाग। निया डेक्टॉर्सने दिग्दर्शित केलेली ही फिल्म 2026 मध्ये रिलीज झाली असून IMDb वर 7.5 ची रेटिंग मिळाली आहे। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पहिल्या भागात हिरो सिलियन मर्फी म्हणजे आपला जिम तो परत येतोय, पण तो कधी आणि कसा येतोय मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही, थोडी उत्सुकता ठेवा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही असेच भन्नाट फिल्म मूवी मराठीमध्ये एक्सप्लेन करत असतो। मित्रांनो, आधी थोडं बॅकग्राऊंड स्टोरी सांगतो। 2002 साली UK मध्ये एक रेज व्हायरस पसरला। हा काही साधा सुद्धा झॉम्बी व्हायरस नव्हता। हा माणसाच्या आत इतका तीव्र राग निर्माण करतो की तो माणूस एक क्रूर हिस्र प्राण्यासारखा बनतो। पण हे झॉम्बीज ब्रेन डेड नसतात, ते विचार करू शकतात आणि आपलं कुटुंबही निर्माण करू शकतात। हे पाहून तुम्हाला 28 डेज लेटर किंवा वर्ल्ड वॉर झेड ची आठवण येईल। पण हा व्हायरस त्यांच्यापेक्षाही जास्त भयानक आहे, कारण या झॉम्बीची बुद्धी असते, म्हणजे झॉम्बी विचार करू शकतात। तर आपण कथेला सुरुवात करूया। 2002 मध्ये ज्या रात्री व्हायरस पसरला तेव्हा काही मुलं एका खोलीत टेलिटोबीज बघत असतात बाहेरच्या नरकापासून वाचवण्यासाठी। अचानक बाहेरून किंचाळण्याचा आवाज येतात। जेमी क्रिस्टल नावाचा मुलगा दरवाजावर जातो आणि झॉम्बीज आत शिरतात। जेमी दाराच्या मागे लपतो, कसाबसा वाचतो। तो पळत चर्च मध्ये आपल्या बाबांकडे जातो, पण त्याचे बाबा म्हणतात ही देवाची शिक्षा आहे, आपण त्याला शरण जावे। पण मित्रांनो, त्याच वेळी झॉम्बीज चर्चचा दरवाजा तोडून बाबांना संपवतात। लहानगा जेमी तिथून एकटाच पळतो आणि तो आघात त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकतो। 28 वर्षे उलटतात। आता ब्रिटन मध्ये एका छोट्याशा बेटावर वाचलेली लोक राहतात। चहूबाजूनी समुद्र असल्याने झॉम्बी तिथून पोहोचू शकत नाही। या बेटावर जेमी आणि त्याची आजारी पत्नी आयला आणि त्याचा 12 वर्षाचा धाडसी मुलगा स्पाइक राहतात। आयलाचा आजार खूप रहस्यमय आहे, तिला काहीच आठवत नाही। जेव्हा समुद्राची भरती ओसरते तेव्हा बेटापासून मुख्य भूमीपर्यंत एक रस्ता तयार होतो, फक्त 4 तासासाठी। त्याच वेळेत लोक शिकार करायला किंवा सामान शोधायला मेनलँड वर जातात आणि पाणी वाढायच्या अगोदर परत येतात। स्पाइक पहिल्यांदा आपल्या बाबांसोबत मेनलँड वर जातो। जेमी त्याला 2 प्रकारचे झॉम्बीज सांगतो, साधे इन्फेक्टेड जे हळूहळू चालतात आणि ज्यांच्या घशावर थोडा वार केला की लगेच मरतात, आणि दुसरे म्हणजे अल्फा झॉम्बीज, हे धावू शकतात, विचार करू शकतात, अत्यंत धोकादायक असतात। स्पाइक तिथे पहिल्यांदा एका झॉम्बीला मारतो, पण तेव्हाच त्याला कळतं की हे जग किती क्रूर आहे। रात्री पाऊस पडतो, रस्ता बंद होतो, एक झॉम्बी त्याच्या मागे लागतो, कसाबसा जीव वाचवतो, पण ते बेटावर परत येतो। पण घरी आल्यावर स्पाइक एकदम धक्का त्याला बसतो। आई आजारी असताना बाबा दुसऱ्या स्त्री जवळ आलेले असतात। स्पाइकचं तिथे मनच तुटतं। स्पाइकने जंगलात एक आग जाताना पाहिली होती। त्याला समजलं की तिथे डॉक्टर इयान कॅल्सन राहतात। स्पाइकला वाटतं की हा डॉक्टर कदाचित त्याच्या आईला बरं करू शकतो, पण त्याचे बाबा म्हणतात की तो डॉक्टर थोडा वेडा आहे, तो प्रेतांच्या कावट्या जमा करतो। तरीही स्पाइक आपल्या आजारी आईला घेऊन कोणाला न सांगता मुख्य भूमीवर निघतो। वाटेत स्पाइकला एक अविश्वसनीय गोष्ट दिसते। एक इन्फेक्टेड झॉम्बी स्त्रीला ट्रेन मध्ये बाळ होतं, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते बाळ पूर्णपणे सुदृढ असतं। त्याला व्हायरसची बाधा झालेली नसते, पण इतक्यात एक अल्फा झॉम्बी त्याच्यावर हल्ला करतो, त्याच्यासोबत असलेल्या एका सैनिकाची मान उखडून टाकतो। शेवटी कसाबसा वाचत तो डॉक्टर इयानच्या आश्रमात पोहोचतो, द बोन टेम्पल मध्ये। डॉक्टर इयान कॅल्सनला गेल्या 28 वर्षापासून एकटाच राहतो, म्हणजे डॉक्टर इयान हे 28 वर्षापासून एकटेच राहतात। त्याने मेलेल्या लोकांच्या सन्मानार्थ कवट्यांचा एक मोठा टॉवर बनवला होता, ज्याला तो बोन टेम्पल म्हणतो। त्याने सॅमसन नावाच्या एका अल्फा झॉम्बीला ट्रेन केलंय, पण डॉक्टर स्पाइकला एक दुःख बातमी देतो। त्याच्या आईला टर्मिनल कॅन्सर आहे आणि ती काहीच दिवसांची सोबती आहे। येणाऱ्या वेदना टाळण्यासाठी डॉक्टर आईला एक शांत मृत्यू देतो। स्पाइक आपल्या आईची कवटी बोन टेम्पलच्या सर्वात उंच ठिकाणी ठेवतो। हा सीन खूपच इमोशनल आहे मित्रांनो। आईला गमावल्यानंतर स्पाइक जंगलात भटकत असतो, तेव्हा त्याची भेट जेमी क्रिस्टची होते। तोच 2002 मधला मुलगा, पण आता तो पूर्णपणे वेडा झालाय। त्याने टेलिटबीजच्या स्टाईल मध्ये एक स्वतःचा कल्ट बनवलाय। त्याला वाटतं की तो सायतानचा मुलगा आहे। कल्ट म्हणजे एक ग्रुप। तो स्पाइकला एका जीवघेण्या खेळात अडकवतो, पण स्पाइक आपल्या चातुर्याने एका सदस्याला मारतो आणि त्या कल्ट मध्ये सामील होतो। डॉक्टर इयान 28 वर्षानंतर सॅमसनच्या तोंडून एक शब्द ऐकतात, मून म्हणजे चंद्र। याचा अर्थ असा की झॉम्बीज सुद्धा हळूहळू बरे होऊ शकतात, आणि इयानच्या आनंदाला पारावर उरत नाही। पण तितक्यात जेमीच्या पंथातील काही लोक तिथे पोहोचतात आणि त्याला वाटतं की इयानच सैतान आहे। रात्री जेमी आणि त्याचे साथीदार बोन टेम्पल वर हल्ला करतात। इयान त्यांच्या घाबरण्यासाठी एक मोठा फायर शो आणि हॅल्युसिनेशनचा खेळ रचतो। तो जेमीला स्वतःला सोळावर चढवून घ्यायला सांगतो, पण जेमी उलट इयानच्या पोटात चाकू घुसवतो। स्पाइक आपल्या गुरुचा बदला घेण्यासाठी जेमीच्या छातीत तोच चाकू घुसवतो। शेवटी सॅमसन येतो आणि इयानना मारणाऱ्या जेमीचा अंत करतो। मारताना इयान म्हणतो,
मिमेंटो मोरी, लक्षात ठेव एक दिवस सर्वांना मारायचं. स्पाइक आणि एक वाचलेली मुलगी यांना एक कुटुंब वाचवतं. म्हणजे ते पळत असतात झॉम्बींपासून आणि ते कुटुंब दुसरं तिसरं कोणी नसून जिम आणि त्याची मुलगी सॅम असतात. 28 वर्षानंतर जिमची एंट्री बघून अंगावर काटा येतो आणि इथं हा भाग संपतो. हा महाकाय क्लिफ हँगवर. मित्रांनो, 28 इयर लॅटर द बोन टेम्पल ही फक्त एक झॉम्बी फिल्म नाही, तर हा एक सर्वायवल ड्रामा आहे. सॅमसन कॅरेक्टर जो एक झॉम्बी असून हळूहळू बरा होतोय हे या सिरीजचा एक नवीन उंचीवर घेऊन जातं. पोस्ट क्रेडिट सीन मध्ये जिमची एंट्री हीच सर्वात मोठी हिंट आहे की पुढच्या भागात काही तर अकरा विकरा घडणार आहे. तर मित्रांनो, जगाचा अंत झाला तरी माणुसकी आणि प्रेम अजूनही शिल्लक आहे, हेच हे फिल्म सांगते. कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आणत असतो. चला बाय.